साम्राज्य क्रिएशन गोष्टी आजीच्या यामध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे। आज आपण अविधवा नवमी निमित्त विचार ऐकणार आहोत। माधुरीताईंच्या लेखणीतून समृद्ध झालेले विचार आपणापर्यंत मी पोहोचवत आहे। अविधवा नवमी दिवशी आपल्या घरातील किंवा आपल्या घराण्यातील केलेल्या सगळ्या सवाष्ण बायकांच्या निमित्ताने सुवासिनीस भोजन द्यायचं, तिला साडी चोळी बांगड्या सगळ्या सुवासिनीचे अलंकार तिला द्यायचे, तिचं यथोचित मान ठेवायचा आणि तिच्या कृपाप्रसादाने आपल्या घराण्यावर आनंदाची छाया मिळावी हा त्यामागचा हेतू। त्याआधी तो अभ्यास करताना माधुरीताईंनी प्रत्येक स्त्रीला पूर्वी असं वाटे की मला मात्र सवाष्णीचं मरण यावं, तर असं का? तर समजा एखादीचा पती अचानक गेला तर विधवा झालेल्या स्त्रीला सोवळं केलं जाईल। तिचा कितीही लांब केस असले तरी ते कापून केशवपन केलं जाईल। तिला जास्त म्हणजे आवडीचे पदार्थ तिला खाण्यास बंदी असेल। त्याची एक गोष्ट सांगताना माधुरीताईंनी एक बंगालमध्ये मुख्य अन्न हे मासळी असायचं आणि तिथं एका छोट्या मुलीला वैधव्य आल्यावर तिथं ती मासळी खायला तिला बंदी घातली गेली की आता तू विधवा झाली आहेस, आता तुला हे खाता येणार नाही। त्यावेळेला ती छोटीची मुकली ते अन्न खाण्यावाचून वंचित झाली। हे सांगताना माधुरीताईंच्या शब्दात माधुरीताई हळहळल्या की काय या जीवाला वेदना। एकतर पती म्हणजे काय हे जिथं कळत नव्हतं तिथं तो गेल्याचा सगळा सोहळा तिने सहन करायचा। केशवपन, एकच एक पांढरं वस्त्र किंवा चॉकलेटी वस्त्र नेसायचं आणि खोलीच्या बाहेर जायचं नाही, परपुरुषाची बोलायचं नाही। या सगळ्या जुन्या रीती परंपरा यामुळे प्रत्येक स्त्रीला मात्र असं वाटतं की मला मात्र वैधव्य येता कामा नये। त्यामुळे अविधवा नवमी दिवशी गेलेल्या सर्व स्त्रियांचं यथोचित पूजन करून पुढच्या पिढीला तरी अशा प्रकारचा त्रास होऊ नये हा त्यामागचा हेतू आहे। त्यानंतर त्यांनी तिकडचा विदर्भातील जसं आपण लग्न कार्य झाल्यावर आपल्याकडे गोंधळ घालतो तसा डहाका हा एक प्रकार आहे। त्याच्यामध्ये पितरांची तृप्ती, पितरांना बोलावून म्हणजे पितरांना आपण जे त्यांच्या आठवणीत अन्नदान करून कार्यक्रम करणं त्याला डहाका असं त्या भागात म्हणतात। हा झाला आपला अविधवा नवमीचा भाग। तेव्हा या सुवासिनी पूजन अविधवा नवमीचं खूप महत्त्व आहे की त्या दिवशी त्या सुवासिनी ज्या मृत्यू लोकात गेल्या आहेत त्या अखंड सधवा आहेत। जरी त्यानंतर त्यांचे पती पृथ्वीतलावर गेले तरीसुद्धा त्यांना जो सधवा सन्मान मिळाला आहे तो त्यांचा कुठेही कमी होत नाही आणि त्यामुळे त्या दिवशी त्यांचं पूजन करणं, त्यांचे आशीर्वाद घेणं हे महत्त्वाचं आहे। आमच्याकडे म्हणजे मी वारजेला राहते तर तिथं नाईक मंडळींकडे त्यांच्या सासूबाईंचा अविधवा नवमी गेले 3 वर्ष मी जात असे त्यांच्याकडे। कारण त्यांच्याकडं 40 माणसं जवळजवळ 40-50 जणं या कार्यक्रमाला उपस्थित राहायचे। नातेवाईक जवळजवळ सासूबाईंना 15-20 वर्ष झाली ती तरी, आणि आत्ता नुकतेच ते आजोबा निवर्तले। त्यानंतर माझी भाची अंजली मायदेव तर तिच्या सासूबाईंचं ती अविधवा नवमी श्राद्ध करत आणि त्यासाठी ते घरामधले सगळे पुरुष वेळ काढून आईच्या श्राद्धाचा सगळा विधीपूर्वक त्या श्राद्ध होऊन आलेल्या सुवासिनीचा यथोचित सत्कार करून ते कार्य केलं जाईल। त्यामुळं या सगळ्यांना त्रिवार वंदन आणि सधवा गेलेल्यापैकी आमची मंजुषा नेर्लेकर माझी भाची ती 10 वर्षापूर्वी गेली तर तिलाही सधवा गेल्याबद्दल तिलाही वंदन।
अशा प्रकारे या सद्वांचं आपण वंदन झाल्यानंतर आपण देवी भागवतातील भाग पाहतोय. परीक्षिताचा फळातल्या आळीमुळे आळीचा अजगर मोठा सर्प होतो. त्याच्या विळखा बसतो मानेला आणि एका क्षणार्धात तो कोलमडतो परीक्षित राजा आणि त्याचा मृत्यू होतो. हा भाग आपण काल पाहिला आहे. आणि आज आता पाहतोय की त्याचं क्रियाकर्म त्याचे मंत्री सगळे करतात. त्याचा मुलगा छोटा असतो, 5 वर्षाचा मुलगा, त्याचं नाव जन्मेजय. यथावकाश जन्मेजयाला गादीवर बसवलं जातं आणि मंत्री सगळे कारभार बघत असतात. हळूहळू जन्मेजय मोठा होतो. जन्मेजय जसा जसा मोठा होतो तसं त्याला सर्व शिक्षण दिलं जातं. धनुर्विद्यातही तो पारंगत असतो. सर्व राज्यकारभार सांभाळायला तो अगदी समर्थ असतो. त्याचं लग्नही होतं आणि तो अगदी सुखासमाधानात गाद्या गिरद्यांवर लोळत अक्षरशः आनंदात सगळा त्याचा कारभार करत असतो. कारण मंत्री कारभार बघत असतात. हा आनंदात फक्त ऐशोआरामात राहत असतो. आणि त्याच वेळी उत्तंक ऋषी त्याची भेट घ्यायला येतात. उत्तंक ऋषींना तक्षकापासून त्रास असतो, म्हणून आपल्यासारखा तोडीस तोड कुणी उत्तर देणारा तक्षकाला जर कुणी असेल तर जन्मेजयकडे आपण जावं. कारण त्याच्या वडिलांचा तक्षकांकडून मृत्यू झाला आहे, तर तोही सूड घ्यायला बदला घ्यायला त्याच्या मनात विचार असेल. पण उत्तंक ऋषी ज्या वेळेला येतात तेव्हा हा ऐशोआरामात लोळताना पाहून ते त्याला त्याची भेट घेतल्यावर म्हणतात की अरे, जो पुत्र आपल्या पित्याच्या साठी काहीही करत नाही त्याचा धिक्कार असो. असं म्हणून मग जन्मेजय म्हणतो की मी असं कुठलंही कृत्य केलं नाही की ज्यामुळे माझ्या वडिलांना शापवाणी मिळेल किंवा त्यांचा अनादर होईल. तेव्हा ते त्याला त्याच्या वडिलांच्या मृत्यूचा सगळा इतिहास सांगतात. मंत्रीही त्याबद्दल सांगतात. आणि मग त्याचबरोबर ते सांगतात की रुरु नावाचा ऋषी त्याची बायको सर्पदंशामुळे मरते आणि त्यावेळेला तो यमाकडे जातो, ब्रह्मदेवांकडे जातो. तेव्हा माझं अर्ध आयुष्य तिला मिळू द्या आणि ती जिवंत होऊ द्या, कारण आमचा विवाह ठरला आणि तिला सर्पदंशाने ती गेली. त्यामुळं तिच्याबद्दलचं असलेलं माझं प्रेम कमी झालं नाही. तेव्हा तिला जिवंत ती व्हावी. तिचं नाव प्रमद्वरा. आणि मग ती त्यानंतर तो त्याचबरोबर रुरु सर्व सर्पांना मारायचाही उच्चार करतो की मी जिथं सर्प कुठे दिसेल त्याला मी आता मारणार, एकही सर्प शिल्लक ठेवणार नाही. असं करत तो दिसेल तो सर्प मारत सुटतो, दिसेल तो सर्प मारत सुटतो. आणि मग एका ठिकाणी डुडुंब नावाचा अजगर असतो, त्याला तो मारायला जातो. तेव्हा अजगर हा मनुष्यवाणीत बोलायला लागतो आणि तो म्हणतो की अरे, मी तुला काहीही केलं नाही तर तू मला का बरं मारत आहेस? मी तुझ्या कुठेही वाटेला गेलो नाही, तुझं माझं वैर नाही, तू मला का मारतोयस? त्याची मनुष्यवाणी ऐकून तो रुरु त्याला विचारतो की तू मनुष्यवाणीत कसा काय बोलतोस? तेव्हा तो सांगतो की मी शापामुळे अजगर झालो आहे. मी एक सद्ब्राह्मण होतो आणि माझा मित्र जो यज्ञकार्य करत असतो आणि त्याला मी तो कार्य हे करत असताना मी गवताचा सर्प करून त्याच्या अंगावर टाकला आणि तो भ्याला. त्यावेळी तो अग्निहोत्र करत असतो आणि त्यावेळी तू सर्प होशील असं तो मला शाप देतो. त्याबरोबर उशापही देतो की रुरु ज्या वेळेला सर्व सर्पांना मारायला तुझ्यापर्यंत येईल त्यावेळी तुझा उद्धार होईल. तेव्हा हे रुरु श्रेष्ठा, तुझ्या हातून मला मरण नाही तर तुझ्या हातून मला मोक्ष मिळणार आहे. तू मला माझा उद्धार तुझ्या हातून होणार आहे. हे ऐकल्यावर तोही अजगरा मुक्त होतो या योनीतून आणि पुढं तो सांगायला लागतो की
जनमेजयाला की ही सगळी घटना अशी आहे. तर आता तू तक्षकाला धडा शिकव. तुझ्या वडिलांचा ज्यांच्यामुळे मृत्यू आला आहे त्यांना तुला धडा शिकवलाच पाहिजे. आणि मग तो आपल्या मंत्र्यांना सांगतो की आता सर्पयज्ञाचं आयोजन करा. 100 खांबांचा शामियाना यज्ञासाठी मोठा मंडप पडतो आणि सर्पयज्ञ हजारो सर्प रोज त्या यज्ञात खाक होत असतात. मग तक्षकाला ही घटना कळते. तक्षक इंद्राकडे जातो आणि इंद्र त्याला आपल्या जवळ बसवून घेतो. आणि मग इकडे जे ऋषी त्या उत्तंक ऋषी आणि त्यांच्याबरोबरचे ऋषी हा यज्ञ करत असतात. त्यावेळा इंद्र तक्षकाय स्वाहा असं आवाहन करतात आणि इंद्र आणि तक्षक ही आता स्वाहा होणार की काय. त्याच क्षणी अस्तिक ऋषी येतात आणि त्या अस्तिक ऋषी जनमेजयाला सांगतात की तू हा यज्ञ थांबव. आणि त्या क्षणी तो यज्ञ तो थांबवतो आणि अस्तिक त्याला काही मार्गदर्शन करतो. आणि मग मी या सगळ्या माझ्या वडील म्हणजे पितर योनीत गेलेत त्यांना मुक्त करण्यासाठी मी काय करू. मग तो व्यासांना प्रश्न विचारतो. सूत सांगतात की व्यास त्याला सांगतात की ही सगळी भुवनेश्वरीची देवीची कृपा आहे. तेव्हा तू देवी भागवत ऐक. आणि देवी भागवत ऐकल्याने श्रवण केल्याने पितर योनीतील गेलेल्या सर्व लोकांना आपल्याकडून त्यांची मुक्तता होते. जिथं कुठं ते अडकले असतील तिथून त्यांची मुक्तता होते. हा भाग आपण देवी भागवतातला इथे पाहिला. आता आपण पाहतोय स्वामी प्रचिती. स्वाती चौधरी ह्या आपल्या अनुभवात लिहितात की एकदा त्यांचा भाऊ त्यांच्याकडे येतो आणि सांगतो की ताई माझं पोट दुखतं आहे आणि खूप पोट दुखतं आहे, असह्य वेदना होत आहेत. त्यावेळेला त्याला दवाखान्यात घेऊन जातात. त्यावेळी त्याच्या सोनोग्राफीमध्ये ह्याचे युरिनचे स्टोन म्हणजे मुतखडे दिसतात आणि ते जवळजवळ बोराच्या बी एवढे असतात. आणि मग त्या घरी आल्यावर स्वामींना प्रार्थना करतात. त्यांच्या ओळखीतल्या होमिओपॅथी डॉक्टरांचे औषधं देतात त्या. आणि 3 दिवसांनी पुन्हा सोनोग्राफी केल्यानंतर ते खडे त्यांना दिसले नाहीत. इतका म्हणजे 3-4 दिवसात स्वामींची अशी प्रचिती अशा प्रकारे आली की खडा कुठंही त्यांना सोनोग्राफीत परत दिसला नाही. डॉक्टरसुद्धा म्हणाले की हे मिरॅकल आहे. इतक्या 3 दिवसात कुठलाही खडा विरघळत नाही. आणि मग त्यानंतर त्यांनी भुसारी कॉलनीमध्ये त्यांच्याकडे स्वामींचा कार्यक्रम होता आणि तो कार्यक्रम मोठ्या प्रमाणात होता. मोठ्या प्रमाणात अन्न शिजलेलं होतं प्रसादासाठी. आणि त्यावेळी रिक्षांचा संप होता आणि त्यांना काळजी पडली की आता रिक्षांचा संप आहे म्हटल्यावर लोक कमी येतील आणि अन्न वाया जाईल. आणि ज्या वेळेला कार्यक्रम संपल्यावर घरातले शेवटची 4 माणसं जेवायला बसतात आणि अन्न बघतात तर अन्न त्यांच्यात पुरेसं असतं. अन्न कुठंही वाया गेलेलं जाणार नसतं. कमी अन्नात जास्त लोक जेवले हा अनुभव आपण सगळ्यांनी ऐकला आहे. पण जास्त अन्नात कमी लोक जेवूनसुद्धा अन्न वाया गेलं नाही. ही खरोखरच स्वामींची कृपा नाही का. तेव्हा आजचा भाग आपण इथं थांबतोय. स्वामी असे प्रत्येक वेळी सगळ्यांच्या पाठीशी उभे असतात आणि आपण फक्त त्यांना हाक मारायची असते. ते म्हणतात ना मी जिंदा आहे मैं गया नहीं. असं त्यांचं संजीवनी स्वामी कृपेची याच्यावर त्यांचं ब्रीद आहे की मी आहे, मी गेलोच नाही आहे. त्यामुळं आपणही आपल्या गुरूंचं स्मरण करून आपला रोजचा कार्यभाग सुरू करावा आणि दिवसभराची दैनंदिन कामात कुठेही अडचण येत नाही असे हे गुरु आपल्याला नेहमी सांभाळतात. आजचा हे तिन्ही भाग आपल्याला कसे वाटले ते आपण नक्की कळवा. शेअर, सबस्क्राईब आणि बेल आयकॉन दाबायचं विसरू नका. कारण 1000 गोष्टींचा पल्ला आपल्याला गाठायचा आहे. श्रीराम श्रीराम.